9वीच्या वर्गामध्ये सर्व विद्यार्थ्यांचं स्वागत आहे. आज आपण उपयुक्त व उपद्रवी सूक्ष्मजीव या पाठाविषयी माहिती आपण घेणार आहोत. हा पाठ भाग 2 मध्ये आहे. तुम्हाला तर माहीत आहे की आपलं विज्ञानचे जे पुस्तक आहे विज्ञान व तंत्रज्ञान, याच्यामध्ये 2 भाग आहेत, भाग 1 आणि भाग 2. तर भाग 1ची स्वतंत्र परीक्षा होते, भाग 2ची सुद्धा स्वतंत्र परीक्षा होते. तर याच्यामध्ये आज आपण भाग 2 मधला पाठ क्रमांक 8 उपयुक्त व उपद्रवी सूक्ष्मजीव याच्याविषयी माहिती आपण घेणार आहोत. तर उपयुक्त सूक्ष्मजीव व उपद्रवी सूक्ष्मजीव कोणकोणते आहेत ते लक्षात घ्या. उपयुक्त सूक्ष्मजीव लॅक्टोबॅसिलाई, रायझोबियम आणि किनव. उपद्रवी सूक्ष्मजीव क्लोस्ट्रिडियम व इतर सूक्ष्मजीव. सूक्ष्मजीव जे आहेत हे सूक्ष्म दर्शकाशिवाय दिसत नाहीत, पण अवतीभोवती सर्वत्र असतात. सुईच्या टोकावर कोट्यावधी सूक्ष्मजीव राहू शकतात. मग तुम्ही लक्षात घ्या की सूक्ष्मजीव आकाराने किती असतात. अशा सूक्ष्मजीवांचे विविध प्रकार तुमच्या ओळखीचे आहेत. आपण गेल्या वर्षी 8वीच्या वर्गामध्ये सूक्ष्मजीव, बऱ्याचशा सूक्ष्मजीवाचा अभ्यास आपण केलेला आहे. आपल्या दैनंदिन जीवनामध्ये हे जे विविध सूक्ष्मजीव आहेत त्याचा संबंध कसा असतो, काय असावा, हे आपण या ठिकाणी पुढील उर्वरित पाठामध्ये समजून घेण्याचा प्रयत्न आपण या ठिकाणी करू. आपण उपयुक्त सूक्ष्मजीव युजफुल मायक्रो ऑर्गॅनिझम्स याच्यामध्ये आज आपण आत्ता लॅक्टोबॅसिलाई या सूक्ष्मजीवाचा अभ्यास, त्याला समजून घ्यायचा प्रयत्न या ठिकाणी करणार आहोत. या ठिकाणी तुम्हाला हे लॅक्टोबॅसिलाई जे आहे हा जीवाणू तुम्हाला या मोबाईलच्या स्क्रीनवर तुम्हाला दिसून येईल. लॅक्टोबॅसिलाई ताजं ताक जे आहे, तुम्हाला सर्वांना माहिती आहे ताक कसं बनवलं जातं. त्या ताज्या ताकाचा एक थेंब काचपट्टीवर घ्यायचा आणि त्या थेंबाला पातळ बनवायचं थोडं. त्या थेंबावर मिथिलीन ब्ल्यू रंजकाचा एक थेंब टाकून दुसरी एक काच त्याच्यावर ठेवायची आणि संयुक्त सूक्ष्मदर्शीच्या 10x भिंगाने व नंतर उच्च क्षमतेच्या 60x भिंगाने निरीक्षण करा. निळसर रंगाचे काळीसारखे जीव हालचाल करताना, निळसर म्हणजे गुलाबी, इथं गुलाबी दिसतात पण ते निळसर आहे. ते या जीवाणूचे नाव लॅक्टोबॅसिलाई आहे. यांचा आकार जर आपण चित्रामध्ये बघितला तो कसा आहे, आयताकृती आहे. कसा आहे तो, आयताकृती. लॅक्टोबॅसिलाई हे विनाक्षी जीवाणू आहेत. याचा अर्थ असा आहे त्यांना ऊर्जा निर्मितीसाठी ऑक्सिजनची आवश्यकता नसते. आपण आताच या ठिकाणी लॅक्टोबॅसिलाई या जीवाणूविषयी थोडी माहिती आपण या ठिकाणी घेतलेली. आता दुधापासून दही कसे करतात आणि या प्रक्रियेमध्ये नेमकं काय घडतं हे आपण समजून घ्यायचा प्रयत्न करू. दही सर्वांना आवडतं. हे दही कसं तयार होतं आणि हे तयार होताना कोणकोणत्या प्रक्रिया होतात हे लक्षात घ्या. लॅक्टोबॅसिलाई जीवाणू दुधातील लॅक्टोज शर्करेचे किण्वन प्रक्रियेद्वारे
लॅक्टिक आम्लामध्ये रूपांतर करतात. लॅक्टोबॅसिलाई जीवाणू त्या आहेत ते दुधातील जी लॅक्टोज शर्करा आहे त्याचं किण्वन प्रक्रियेद्वारे लॅक्टिक आम्लामध्ये रूपांतर करतात. यामुळे दुधाचा सामू pH कमी होतो व दुधातील प्रथिनांचं क्लथन कांगुलेशन त्या ठिकाणी होते. त्यामुळं दुधातील प्रथिने इतर घटकापासून वेगळी होतात. म्हणजे सामू कमी झाला त्या ठिकाणी आम्लता जी आहे ती आम्लता निर्माण होते त्या ठिकाणी. आणि त्या ठिकाणी क्लथन प्रक्रिया जी आहे, कांगुलेशन प्रक्रिया जी आहे, याच्यामध्ये काय होतं, लॅक्टोबॅसिलाई जीवाणू जे आहेत दुधातील प्रथिनांना वेगळं करतात ते इतर घटकापासून आणि त्याच्या गाठी तयार होतात. यालाच दुधाचे दह्यात रूपांतर होणे असं आपण त्या ठिकाणी म्हणू शकतो. लॅक्टिक आम्लामुळे दह्याला विशिष्ट असा आंबट स्वाद त्या ठिकाणी येतो. दही जे आंबट लागतं, विशिष्ट असं स्वादाचं लागतं, ते कशामुळे होतं? लॅक्टिक आम्लामुळं होतं. कोणत्या आम्लामुळं? लॅक्टिक आम्लामुळं दह्याचा जो स्वाद आहे तो आंबट स्वाद निर्माण होतो, जो की आपल्याला आवडतो. त्याचा सामू कमी असल्याने दुधातील इतर घातक जीवाणूचा नाश त्या ठिकाणी होतो. सामू कमी असेल म्हणजे आम्लता वाढलेली आहे. बघा या ठिकाणी काही प्रश्न तुमच्यासाठी आहेत. हे प्रश्न थोडे तुम्ही सोडून इंटरनेटच्या माध्यमातून सोडून घ्यायचा प्रयत्न करा. तर या ठिकाणी दुसरे एक आहे, माहीत आहे की तुम्हाला, तर सध्या तुम्हाला तर माहीत आहे आपल्याकडं बरेचसे दही जे आहेत, कंपनी दही येतात बघा, त्यामध्ये बरेचसे नाव आपण घेऊ शकतो. हल्ली लोकप्रिय असलेले प्रोबायोटिक दही व इतर खाद्यपदार्थ नेमकं काय? बघा याच्यामध्ये अशा पदार्थामध्ये लॅक्टोबॅसिलाई सारखे उपयुक्त सूक्ष्मजीव वापरलेले असतात, जे की आपल्यासाठी फायदेमंद असतात. असे खाद्य शरीरासाठी आरोग्यदायक ठरण्याचं कारण हे सूक्ष्मजीव अन्नमार्गातील क्लॉस्ट्रिडियम सारख्या घातक जीवाणूंचा नष्ट करतात व आपली रोगप्रतिकारक क्षमता वाढवतात. म्हणून लॅक्टोबॅसिलाई असलेलं दही आपण खाल्लं पाहिजे आठवड्यातून एक वेळेस तरी, जेणेकरून आपला जो अन्नमार्ग आहे त्या अन्नमार्गातील घातक उपद्रवी जे जीवाणू आहेत त्यांना मारण्याचं काम, त्यांना नष्ट करण्याचं काम हे लॅक्टोबॅसिलाई जीवाणू करतात. तर लॅक्टोबॅसिलाई जीवाणू जे आहेत त्यांचे उपयोग कुठं कुठं होतात हे थोडं काळजीपूर्वक लक्ष द्या, जेणेकरून आपण आहारामध्ये आपण त्याचा समावेश करू शकतो, केला पाहिजे. आपण आपल्या आईबाबांना, ताई भावाला सुद्धा आपण हे सांगू शकतो की दही खाणं, दही, ताक, तूप, श्रीखंड खाणं चांगलं आहे. त्यामुळं थोडं काळजीपूर्वक लक्षात घ्या ही गोष्ट. तर लॅक्टोबॅसिलाई जीवाणू जे आहेत त्यांचे उपयोग कुठं आहेत आपल्याला, त्यामध्ये एक नंबरचं दही, ताक,
तूप, चीज, श्रीखंड असे अनेक पदार्थ हे दुधाच्या किण्वन प्रक्रियेद्वारे मिळवले जातात. त्याला आंबवलं जातं. किण्वन प्रक्रिया म्हणजे काय? आंबवणे. आंबवून दही, ताक, तूप, चीज, श्रीखंड असे पदार्थ आपण मिळवतो. सिडार, कोको, भाज्यांची लोणची इत्यादी पदार्थाचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन करण्यासाठी लॅक्टोबॅसिलाई किण्वन प्रक्रिया उपयुक्त आहेत. नंबर 3, पचन संस्थेच्या कार्यात बिघाड झाल्यास लॅक्टोबॅसिलाई व इतर काही सूक्ष्मजीव रोग्यास एकत्रपणे देऊन उपचार करतात. आपलं पचनसंस्था बिघडली तर ही पचनसंस्था व्यवस्थित करण्यासाठी लॅक्टोबॅसिलाई व इतर काही सूक्ष्मजीव रोग्यास एकत्रपणे देऊन उपचार केले जातात. गाई म्हशींना दिले जाणारे आंबवण म्हणजे लॅक्टोबॅसिलायच्या मदतीने आंबवलेले अन्न असते. बघ, आपण गाई म्हशींना जे आंबवून देतो टोपल्यामध्ये खाण्यासाठी, त्याला आपण आंबवतो म्हणजे एक 8-10 घंटे त्याला भिजवून ठेवतो. मद्यार्क निर्मिती तसेच काही प्रकारचे पाव बनवत असताना लॅक्टोबॅसिलाई किण्वन प्रक्रिया वापरली जाते. तर बघा, तुमच्यासाठी प्रश्न आहे. शोध घ्यायला सांगितला आहे. शोध घ्यायचा इंटरनेटच्या माध्यमातून. लॅक्टोबॅसिलाई जीवाणू किती उद्योगांना चालना देतात? दूध दुभतं भरपूर उपलब्ध असलेल्या प्रदेशात कोणकोणते गृहउद्योग व कारखाने सुरू होऊ शकतात याचा सुद्धा शोध घ्या. आता आपण लॅक्टोबॅसिलाई जीवाणूचे उपयोग कसे आहेत, कुठं आहेत हे समजून घेतलं. तर लॅक्टोबॅसिलाई जीवाणू आपल्याला किती फायदेमंद आहेत हे वरील उदाहरणावरून उपयोगावरून आपल्याला समजून आलं असेल. तर आता आपण रायझोबियम सहजीवी जीवाणू हा सुद्धा आपल्यासाठी उपयोगी जीवाणू आहे. जसं लॅक्टोबॅसिलाई आहे तसं रायझोबियम हा सुद्धा जीवाणू आपल्यासाठी उपयोगी आहे. कसा आहे हे आपण समजून घेऊ. आता बघा, या ठिकाणी मेथी, शेंगदाणा, सोयाबीन किंवा अन्य कोणत्याही कडधान्याचं रोपटं घेऊन 3 ते 5% हायड्रोजन पेरॉक्साईडच्या द्रावणाने निर्जंतुक करा. म्हणजे मेथी किंवा शेंगदाणा, सोयाबीन असं जे कोणतेही कडधान्याचं रोपटं घ्यायचं आणि त्यांची जी मुळं आहेत किंवा त्यांना जे काय करायचं, हायड्रोजन पेरॉक्साईडनं पूर्ण याला स्वच्छ करून घ्यायचं. नंतर 70% इथाईल अल्कोहोलच्या द्रावणात 4 ते 5 मिनिटे त्याला ठेवायचं. 70% इथाईल अल्कोहोलच्या द्रावणात 4 ते 5% मिनिटं त्याला 4 ते 5 मिनिटे त्याला ठेवायचं. नंतर निर्जंतुक पाण्याने स्वच्छ करून गाठीचे अतिशय पातळ काप घ्यायचे. आता बघा, हे जे आपण मेथी, शेंगदाणा जे आहे, सोयाबीन याच्या मुळाशी गाठी असतात, त्यामुळे यांना आपण निवडलेलं आहे कडधान्याला. गाठीचं अतिशय पातळ काप करायचे. एक चांगला काप म्हणजे असं आपण कांदा कापतो ना, कांदा टमाटर कसं कापतो आपण, काप घेतो ना आपण खाण्यासाठी, तसे पातळ काप घ्यायचे ते.
एक चांगला काप सॅफ्रनिनच्या द्रावणामध्ये 2 ते 3 मिनिटे ठेवायचं. नंतर काचपट्टीवर काप ठेवून आच्छादक काच ठेवा व संयुक्त सूक्ष्मदर्शीने निरीक्षण करा. काचपट्टीवर काप ठेवून आच्छादक काच, दुसरी एक काच त्यावर ठेवायची व मायक्रोस्कोप जो आहे आपला सूक्ष्मदर्शी, संयुक्त सूक्ष्मदर्शी, त्यावर ते ठेवायचं, त्याचं निरीक्षण करायचं. येथे तुम्हाला गुलाबी दांड्यासारखे दिसणारे जीव, रायझोबियम जीवाणू त्या ठिकाणी तुम्हाला दिसतील. कसे? हे असे. हा रायझोबियम जीवाणू आहे. हा असा दिसेल. हा दंडाकृती आहे. या ठिकाणी हे तुम्हाला दिसेल. त्या ठिकाणी ह्या गाठी तुम्हाला इथे दिसतील. त्यांच्या मुळाशी असलेल्या गाठी, शेंगदाणा, मेथी, सोयाबीन किंवा अन्य कडधान्य असेल, त्यांच्या मुळाशी अशा गाठी असतात. या गाठीला स्वच्छ धुवून घ्यायचं. हे जीवाणू पाहण्यासाठी आपल्याला कडधान्यांच्या मुळावरील गाठी शोधाव्या लागतील. त्या वनस्पतींना रायझोबियमचा उपयोग होत असेल की अपाय होत असेल. आता हे आपण म्हणजे आपण हे पुढे समजून घेऊ आपण की त्याला अपाय होत असेल का उपयोग होत असेल. बघा, या ठिकाणी रायझोबियमची भूमिका व महत्त्व, रोल अँड इम्पॉर्टन्स ऑफ रायझोबियम, रोल अँड इम्पॉर्टन्स ऑफ रायझोबियम. रायझोबियमची भूमिका व महत्त्व कसं आहे बघा. या ठिकाणी मुळावरील गाठीत राहणारे रायझोबिया त्या रोपट्याला नायट्राइट्स तसेच अमिनो आम्ले पुरवतात व त्या बदल्यात रोपट्याकडून कर्बोदकाच्या रूपामध्ये ऊर्जा मिळवतात. अशा प्रकारे परस्परांना फायद्याचे ठरणाऱ्या या नात्याला सहजीवन असं म्हणतात. बघा, या ठिकाणी लक्षात घ्या, अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे. मुळावरील गाठीत राहणारे रायझोबिया त्या रोपट्याला नायट्राइट्स तसेच अमिनो आम्ले पुरवतात व त्या बदल्यात रोपट्याकडून कर्बोदकाच्या रूपात ऊर्जा मिळवतात. अशा प्रकारे परस्परांना फायद्याचे ठरणाऱ्या या नात्याला सहजीवन असं म्हणतात. म्हणजे या ठिकाणी सहजीवन जे आहे दोघांचं, कारण याच्यामध्ये हे जे रायझोबियम जीवाणू आहेत त्यांचा फायदा रोपट्याला होतो आणि रोपट्याचा फायदा या रायझोबियमला होतो, जीवाणूला होतो. म्हणजे दोघाचा एकमेकाला फायदा होतो, म्हणून ते त्या ठिकाणी सहजीवन जगतात. रायझोबिया हवेतील नायट्रोजनपासून नायट्रोजनची संयुगे बनवतात. रायझोबिया हवेतील नायट्रोजनपासून नायट्रोजनची संयुगे बनवतात, पण या नायट्रोजन स्थिरीकरणासाठी त्यांना वाटाणा, सोयाबीन, घेवडा व इतर कडधान्य अशा शिंबावर्गीय वनस्पतीची यजमान म्हणून गरज असते. म्हणजे यांना नायट्रोजनचं रूपांतर नायट्रोजनच्या संयुगामध्ये करण्यासाठी त्यांना अशा प्रकारच्या शिंबावर्गीय वनस्पतीची गरज, ज्यांना शेंगा येतात, असते. म्हणून हे जीवाणू, रायझोबियम जीवाणू, अशा जे काही कडधान्य आहे ज्याला मुळावर गाठी आहेत
त्या ठिकाणी ते राहतात. रायझोबियांनी तयार करून दिलेल्या नायट्रोजनयुक्त संयुगामुळे डाळी, कडधान्य, प्रथिनांचा उत्कृष्ट स्रोत ठरतात. म्हणजे या ठिकाणी नायट्रोजन वनस्पतीला मिळवण्यासाठी रायझोबियमची आवश्यकता असते, जीवाणूची आवश्यकता असते. त्यामुळं वनस्पतीला नायट्रोजनयुक्त प्रथिने मिळतात आणि नायट्रोजन प्रथिने मिळाल्यामुळं ती जी वनस्पती आहे ती प्रथिनांचा उत्कृष्ट स्रोत त्या ठिकाणी बनते. त्याचा फायदा आपल्याला होतो. कडधान्याचे पीक संपल्यानंतर त्यांची मुळे व रोपट्यांचे काही भाग मुद्दाम मातीत मिसळून जीवाणूचं प्रमाण कायम राखले जाते. रायझोबियममुळे रासायनिक खताचा वापर कमी झाल्याने रासायनिक खतांचे दुष्परिणामसुद्धा टाळले जातात आणि खतासाठी जो खर्च होतो तो खर्च कमी झाल्यामुळं शेतकऱ्याला त्याचा फायदा होतो. म्हणजे खर्च कमी, उत्पन्न जास्त त्या ठिकाणी होतं. त्यामुळं रायझोबियम जे जीवाणू आहेत ते तर वनस्पतीला चांगले आहेत आणि आपल्यासाठी ते सुद्धा चांगले आहेत म्हणायला हरकत नाही. हल्ली लागवड करण्यापूर्वीच बियाणांना रायझोबियायुक्त द्रव किंवा पावडर लावली जाते. कारण आत्ताच आपण बघितलं रायझोबियम जे जीवाणू आहे ते किती आपल्यासाठी फायदेशीर आहेत. म्हणून लागवड करण्यापूर्वीच बियाणांना रायझोबियायुक्त द्रव किंवा पावडर लावली जाते. लागवडीनंतर रायझोबियम हे जीवाणू रोपट्यात प्रवेश करतात. ह्या पद्धतीला रायझोबियम लसीकरण असं म्हणायचं. हा प्रयोग कडधान्याबरोबरच तृणधान्य व इतर पिकांनाही नायट्रोजनचा पुरवठा करण्यासाठी उपयुक्त ठरतो. तर बघा, आपण आत्ताच रायझोबियमचे किती महत्त्व आहे हे आपण समजून घेतलेलं आहे. याच्या अगोदर आपण लॅक्टोबॅसिलाचं महत्त्व आपण समजून घेतलेलं आहे. तर बघा विद्यार्थी मित्र हो, आता आपण किण्वन किंवा किनव हा अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे, आपण या ठिकाणी समजून घेऊ. आपण किनव, त्याला आपण ईस्ट म्हणतो. आपण बघा बाजारातून ॲक्टिव्ह ड्राय ईस्ट घ्या, आपल्या स्वीट होमवर हे मिळतं. एका बाटलीत 1 चमचा ईस्ट, 2 चमचे साखर व थोडे कोमट पाणी मिसळा. डबल सांगतोय, बाजारातून ॲक्टिव्ह ड्राय ईस्ट घेऊन या. एका बाटलीत 1 चमचा ईस्ट, 2 चमचे साखर व थोडे कोमट पाणी मिसळा. बाटलीच्या तोंडावर एक रंगहीन पारदर्शक फुगा घट्ट बसवा. 10 मिनिटांनंतर कोणकोणते बदल त्या ठिकाणी दिसून येतील. फुग्यात जमा झालेल्या वायूमध्ये चुन्याची निवळी मिसळल्यानंतर ती दुधी बनते. बाटलीत द्रावणाचा 1 थेंब काचपट्टीवर घेऊन बाटलीतील द्रावणाचा 1 थेंब काचपट्टीवर ठेवून त्यावर आच्छादन काच ठेवून सूक्ष्मदर्शकाखाली त्याचं निरीक्षण केलं असता त्या ठिकाणी आपल्याला काचपट्टीवर लंब गोलाकार रंगहीन कवक पेशी त्या ठिकाणी दिसतील. त्यापैकी काही पेशींना छोटे गोलाकार भाग चिकटलेले दिसतील. हे जे छोटे गोलाकार भाग जे आहेत हे ईस्टच्या पेशी आहेत. कोणाच्या? ईस्टच्या.
प्रजननाच्या 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 या अलैंगिक पद्धतीला मुक्लायन कलिकायन असं म्हणतात. ही प्रजननाची अलैंगिक पद्धत आहे. याच्यामध्ये मुक्लायन किंवा कलिकायन असं आपण त्या ठिकाणी म्हणू शकतो. या ठिकाणी ही कलिका या ठिकाणी तुम्हाला दिसून येईल. ईस्ट हा कार्बनी पदार्थावर वाढणारा कवकवर्गीय परपोषी सूक्ष्मजीव आहे. ईस्ट हा कार्बनी पदार्थावर वाढणारा कवकवर्गीय परपोषी सूक्ष्मजीव आहे. ईस्ट किण्व हे एकपेशीय कवक असून त्यांच्या सुमारे 1500 प्रजाती अस्तित्वात आहेत. किती? 1500 प्रजाती कवकाच्या सध्या अस्तित्वात आहेत. ईस्ट पेशी दृश्य केंद्रकी प्रकारची मोडते. तर या ठिकाणी ही कवक पेशी जी आहे याच्यामध्ये कलिका आहे, पेशीभित्तिका आहे, केंद्रक आहे, पेशीद्रव्य आहे. हे काही भाग या ठिकाणी दिलेले आहेत. पेशीद्रव्य आहे या ठिकाणी. बघा, आपण आता जे सांगितलेलं आहे याच्यामध्ये साखरेच्या द्रावणातील कार्बनी पदार्थामुळे ईस्टची वाढ होते व प्रजनन जलद गतीने होते. स्वतःचे पोषण करताना ईस्टच्या पेशी द्रावणातील कर्बोदकाचे रूपांतर अल्कोहोल व कार्बन डायऑक्साईडच्या वायूमध्ये करतात. या प्रक्रियेला किण्वन प्रक्रिया फर्मेंटेशन असं म्हणतात. बघा, याच्यामध्ये या आता जे आपण प्रयोग सांगितलेला आहे या प्रयोगामध्ये साखरेच्या द्रावणातील कार्बनी पदार्थामुळे ईस्टची वाढ होते व प्रजनन जलद गतीने होतं. स्वतःचे पोषण करताना ईस्टच्या पेशी द्रावणातील कर्बोदकाचे रूपांतर अल्कोहोल व कार्बन डायऑक्साईड वायूमध्ये करतात. या प्रक्रियेला किण्वन प्रक्रिया असे म्हणतात. तर ही कशी प्रक्रिया होते हे तुमच्या आता लक्षात आलं असेल. विद्यार्थी मित्र हो, आज आपण या ठिकाणी उपयुक्त सजीवामध्ये, सूक्ष्म सजीवामध्ये आपण लॅक्टोबॅसिलाई, हे जीवाणू आपण बघितले. हे निळसर रंगाचे आहेत. इथं गुलाबी दिसतात पण ते कसे आहेत? निळसर रंगाचे आहेत, काडीसारखे आहेत. यांचा आकार आयताकृती असतो आणि हे विनाक्षी शोषण करणारे आहेत. म्हणजे ऊर्जा मुक्त करताना यांना ऑक्सिजनची आवश्यकता नसते, तरीसुद्धा हे ऊर्जा मुक्त करू शकतात. याचा आढळ आपण जे दही खातो त्या दह्यामध्ये असतो. दही जे बनतं हे लॅक्टोबॅसिलामुळेच बनतं आणि ते आपल्याला उपयोगाचं आहे. कारण आपल्याला समजा आपलं जे पचनसंस्था जर बिघडली असेल किंवा आपल्या अन्नमार्ग जो आहे त्या अन्नमार्गामध्ये जे घातक उपद्रवी सूक्ष्मजीव असतात, जीवाणू असतात, ते जीवाणू त्या ठिकाणी, तर या ठिकाणी लॅक्टोबॅसिलाई जे आहेत ते आपल्यासाठी अत्यंत उपयोगी आहेत. कारण घातक जीवाणू जे आहेत आपल्या अन्नमार्गातील त्यांना मारण्याचं काम हे लॅक्टोबॅसिलाई करतात आणि हे दह्याच्या माध्यमातून आपल्या शरीरामध्ये पोहोचू शकतात. आणि आपण लॅक्टोबॅसिलाईचे जीवाणूचे उपयोग आपण बघितलेले आहेत, ते किती महत्त्वाचे आहेत. त्यामुळे आपल्या आहारामध्ये दही, ताक, तूप, चीज, श्रीखंड अशा पदार्थाचा समावेश आपण केला पाहिजे, जेणेकरून त्याचा फायदा आपल्याला होईल. दुसरा आहे रायझोबियम. हा जो एक जीवाणू आहे
तो सुद्धा अतिशय आपल्यासाठी महत्त्वाचा आहे. कारण की नायट्रोजन जी जी आवश्यकता असते वनस्पतीच्या वाढीसाठी, ते नायट्रोजनचे संयुगे बनवून वनस्पतीला देतात. त्यामुळं वनस्पतीमध्ये प्रथिनांची निर्मिती जास्त होते आणि त्याचा फायदा आपल्याला होतो. पुन्हा आपण किनव ही प्रक्रिया कशी होते हे आपण सुद्धा समजून घेतलेलं आहे. आणि याच्यामध्ये किण्वन प्रक्रिया होत असताना काय नेमकं घडतं हे आपण बघितलेलं आहे. स्वतःचे पोषण करताना ईस्टच्या पेशी म्हणजे किनवच्या पेशी द्रावणातील कर्बोदकाचं रूपांतर अल्कोहोल व कार्बन डायऑक्साईड वायूमध्ये करतात. या प्रक्रियेला किण्वन प्रक्रिया म्हणतात. तर आज आपण महत्त्वाच्या 3 जे काही मुद्दे आहेत आज आपण या ठिकाणी बघितलेले आहेत. तर विद्यार्थी मित्र हो, आपण या ठिकाणी थांबू आपण आणि पुढच्या तासिकेमध्ये सर्वांचा आवडता पाव कसा बनतो याच्या संबंधी माहिती आपण घेणार आहोत. तर या ठिकाणी आपण आता थांबू आपण.